नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण चर्चा करतो इयत्ता 10वी इतिहासावरती. तर मित्रांनो, असे प्रश्न आपण बघणार आहोत की जे आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आले होते. म्हणजे बोर्डाच्या परीक्षेला आलेले सगळे प्रश्न, फक्त 2023चे सोडून सगळे प्रश्न आपण इन्क्लूड केलेले आहेत. जास्तीत जास्त प्रश्न आज घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे ही व्हिडिओ खूप महत्त्वाची आहे, कारण बरेचसे प्रश्न रिपीट होतात. तर आपण एक रिव्हिजन घेऊयात. आता हेच प्रश्न करायचे अशातली गोष्ट नाही, या व्यतिरिक्त आणखी बऱ्याच गोष्टी आपल्याला करायच्यात. तर आपण या 1-2 दिवसांमध्ये आपल्या पेपरच्या आत आपण सगळ्या गोष्टींचा विचार करूयात. अगोदर आपण हे सगळे आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेले जे प्रश्न आहेत त्यांची तयारी करू, आणि त्यानंतर प्रत्येक प्रकरणातले जे काही स्वाध्याय आहेत आणि महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यावरती आपण डिटेल्समध्ये चर्चा करणार आहोत. आता सध्या इतिहासावरती बोलूयात. इतिहास झाल्यानंतर मग आपण राज्यशास्त्राचे इम्पॉर्टंट जे प्रश्न आहेत आतापर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या बोर्डाच्या परीक्षेला येऊन गेलेले, तर त्यावर आपण चर्चा करूयात. तर जाऊयात पुढे मित्रांनो. पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे, बरीच मुलं नवीन आहेत. तर मित्रांनो, नवीन असाल तुम्ही आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर प्लीज आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा. आणि नुसताच चॅनल सबस्क्राईब नका करू, त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. बघा मित्रांनो, आपण सुरुवात करूयात बहुपर्यायी प्रश्नांपासून. बघा, बहुपर्यायी प्रश्न मी सगळे घेतलेले आहेत. असे काही बहुपर्यायी प्रश्न घेतले की जे बोर्डाच्या परीक्षेला आले होते, जे पुस्तकामध्ये आहेत, जे पुस्तकामध्ये नाहीत, अशा सगळ्या प्रकारच्या बहुपर्यायी प्रश्नांची आपण सुरुवात केलेली आहे. कारण हे 3 गुणांसाठी आहेत आणि इथं मला वाटतंय की आपल्याला 3 पैकी 3 गुण मिळाले पाहिजेत. त्याच्यामुळे मी जास्तीत जास्त म्हणजे पुस्तकाव्यतिरिक्त काही बाहेरचे प्रश्न सुद्धा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा, पहिला प्रश्न आहे पहिल्या प्रकरणातला, इतिहास लेखन व पाश्चात्य परंपरा. आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ टिंबटिंब याने लिहिला. तर मायकल फुको. उत्तर आपल्या समोर आहे. सप्टेंबर 2022ला हा प्रश्न आला होता. त्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे, आधुनिक इतिहास लेखनाचा जनक टिंबटिंब यास म्हणतात. जुलै 19, मार्च 20, नोव्हेंबर 20 इतक्या वर्षी हा प्रश्न आला होता. त्यामुळे किती महत्त्वाचा आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. बघा, वॉल्टेअर हे उत्तर करेक्ट आहे. त्यानंतर इतिहासाची चिकित्सापूर्वक मांडणी करणाऱ्या संशोधकाला काय म्हणतात? तर इतिहासकार म्हणतात. हे करेक्ट उत्तर आहे. हिस्ट्री हा शब्द प्रथम कोणी वापरला? तर हिरोडोटस याने आपल्या द हिस्ट्री या पुस्तकासाठी वापरला होता, हे आपल्याला माहिती आहे. त्यानंतर 19व्या शतकात इतिहास लेखनाच्या पद्धतीवर प्रामुख्याने टिंबटिंब यांच्या विचारांचा प्रभाव होता. तर लिओपॉल्ड रांके यांच्या इतिहास लेखनाचा प्रभाव जो आहे तो प्रामुख्याने होता. त्यानंतर 20व्या शतकाच्या सुरुवातीस फ्रान्समध्ये टिंबटिंब या नावाने ओळखली जाणारी इतिहास लेखनाची प्रणाली उदयास आली. उत्तर काय? तर ॲनल्स प्रणाली उदयास आली होती. त्यानंतर उपलब्ध पुराव्याचे चिकित्सापूर्वक संशोधन करून घटनांची मांडणी करणाऱ्या लेखन पद्धतीला काय म्हणतात? तर इतिहास लेखन म्हणतात. ओके, आणि जो हे लेखन करतो त्याला इतिहासकार आपण म्हणतो. 8वा प्रश्न, ऐतिहासिक घटनांच्या लिखित नोंदी करण्याच्या परंपरेची सुरुवात पोटेमियातील टिंबटिंब संस्कृतीमध्ये झाली. तर सुमेर संस्कृतीमध्ये झाली. हे उत्तर करेक्ट आहे. तर या ठिकाणी पहिले प्रकरण झाले. मित्रांनो, 8 प्रश्न घेतले. तसं बघायला गेलं तर पुस्तकामध्ये 4-5 प्रश्न असतील, परंतु आपण एक्स्ट्रा प्रश्न घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा, दुसरं प्रकरण आपण जर बघितलं तर त्यामध्ये काय बाबा, इतिहास लेखन भारतीय परंपरा. यामध्ये बघा, पहिला प्रश्न, भारतातील पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे टिंबटिंब हे पहिले सरसंचालक कोण? तर अलेक्झांडर कॅनिंगहम. हा प्रश्न मार्च 2022ला विचारला गेला होता. त्यानंतर हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद कोणी केला? 2 वेळा आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला प्रश्न विचारला गेलाय. फ्रेडरिक मॅक्सम्युलर. हे उत्तर करेक्ट आहे. त्यानंतर इसवी सनाच्या 7व्या शतकात बाणभट्ट या कवीने लिहिलेले टिंबटिंब हे संस्कृत काव्य ऐतिहासिक चरित्र ग्रंथाच्या स्वरूपाचे आहे. त्याला आपण हर्षचरित म्हणू शकतो. हे जे काव्य आहे हे उत्तर या ठिकाणी करेक्ट आहे. 4था प्रश्न आहे, इसवी सनाच्या 12व्या शतकात टिंबटिंब याने लिहिलेला राजतरंगिणी हा काश्मीरच्या इतिहासावरील ग्रंथ आहे. तर कोणी लिहिला? कल्हण याने राजतरंगिणी हा ग्रंथ लिहिला होता. 5वा प्रश्न आहे, जेम्स मिल या ब्रिटिश इतिहासकाराने भारतीय इतिहासावर लिहिलेला टिंबटिंब हा पहिला ग्रंथ आहे. तर त्या ग्रंथाचं नाव आहे द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया. ओके. त्यानंतर महाराष्ट्रात राष्ट्रवादी इतिहास लेखनास टिंबटिंब यांच्यापासून प्रेरणा मिळाली. तर त्याच्यामध्ये 4 ऑप्शन होतं, विनायक दामोदर सावरकर, रामकृष्ण गोपाळ भांडारकर, विष्णुशास्त्री चिपळूणकर की न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. तर विष्णुशास्त्री चिपळूणकर हे उत्तर करेक्ट आहे. 7वा प्रश्न, स्त्री पुरुष तुलना हे टिंबटिंब यांनी लिहिलेले पुस्तक भारतातील पहिले स्त्रीवादी लेखन समजले जाते. तर ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिला होता. ओके. त्यानंतर 5वा प्रश्न, प्रिमिटिव्ह कम्युनिझम
टू स्लेव्हरी हे पुस्तक टिंबटिंब इतिहास लेखनाचे उदाहरण आहे, तर मार्क्सवादी इतिहास लेखनाचे उदाहरण आहे. मार्च 2019ला प्रश्न आला होता. त्यानंतर 9वा प्रश्न आहे, इतिहास संशोधनाच्या कार्यासाठी टिंबटिंब यांनी पुण्यात 7 जुलै 1920 रोजी भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना केली. तर इतिहासचार्य V.K. राजवाडे यांनी भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना केली होती. ओके. तिसरा प्रश्न आहे उपयोजित इतिहास. याच्यातला पहिला प्रश्न आहे, जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय टिंबटिंब या शहराचे उत्खनन करताना सापडले, तर ऊर शहराचे उत्खनन करताना सापडले. भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार कुठे आहे? दिल्ली, कोलकाता, मुंबई, चेन्नई. तर दिल्ली उत्तर बरोबर आहे. ऑलरेडी उत्तर इथं तुम्हाला दिसतात. बघा, भारतातील टिंबटिंब या शहरात असणाऱ्या सृष्टी इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट डिझाईन अँड टेक्नॉलॉजी या संस्थेत जनांसाठी इतिहास या संशोधनाचे काम सुरू चालते. म्हणजे कुठे? भारतामध्ये, बंगळूर. तर मित्रांनो, आता मी एक्सप्लेन नाही करत, बाकी सगळे प्रश्न एक्सप्लेन करतो, पण हे ज्या काही उत्तरासहित तुम्हाला या ठिकाणी हे 1 मार्काचे प्रश्न दिसतात, बहुपर्यायी प्रश्न, हे तुम्ही बघा, वाचा, व्हिडिओला मध्ये मध्ये पॉज करून बघा, खूप महत्त्वाचे आहेत. भारतीय कलांचा इतिहास यावर आधारित हा एक प्रश्न जुलै 2019ला आला होता. बघा मित्रांनो, याचे स्क्रीनशॉट वगैरे तुम्ही मारून घ्या, तुमच्याकडे या ठिकाणी याची उत्तरं जी आहे सेव्ह राहतील चांगल्या प्रकारे. ओके. तर मी हे जे काही प्रश्न आहेत फक्त बहुपर्यायी प्रश्न जे आहेत ते पुढे ढकलतो, कारण याच्यामध्ये जास्त वेळ आपला नको जायला. काही मोठे मोठे प्रश्न आहेत ते मी तुम्हाला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे. या ठिकाणी बघा, आगरकर व लोकमान्य टिळक यांनी केसरी व मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली होती. 6वं प्रकरण आहे मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास. यातले काही या ठिकाणी आपल्याला प्रश्न दिसत आहेत. बघा, यातला एकही प्रश्न आतापर्यंत आला नाही, याचा अर्थ तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेला येऊ शकतात. तर हे प्रश्न थोडेसे बघून जा, हे सगळे प्रश्न करा, खूप महत्त्वाचे आहे. खेळ आणि इतिहासमधला बघा, ऑलिम्पिक स्पर्धांची परंपरा कुठे सुरू झाली? तर ग्रीसमध्ये सुरू झाली. 2019ला हा प्रश्न आला होता. ओके, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यानंतर पुढे बघा, हे सगळे प्रश्न जे आहेत ते थोडेसे बघा, बघून घ्या. त्यानंतर इथे बघा, हा एक प्रश्न आहे, 1936 साली टिंबटिंब या शहरात ऑलिम्पिक स्पर्धा भरल्या, तर बर्लिनमध्ये भरल्या होत्या. 2021ला हा प्रश्न आला होता, त्यामुळे मी सांगतोय थोडासा. आणि पर्यटन आणि इतिहास यातलं बघा, हा जो प्रश्न आहे, महाबळेश्वर जवळील भिलार हे गाव टिंबटिंब म्हणून प्रसिद्ध आहे असं पाहिजे, तर हे पुस्तकांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे, हे उत्तर आहे त्याचं. बघा, पर्यटकांसाठीचा इतिहास यामधले सुद्धा हे प्रश्न जरा बघून घ्या, महत्त्वाचे आहेत. त्यानंतर थॉमस कुकने टिंबटिंब विकण्याच्या एजन्सीचा व्यवसाय सुरू केला, नोव्हेंबर 2020ला आला होता. तर पर्यटन तिकीट आहे, आणि हाच प्रश्न 2023ला सुद्धा येऊन गेला होता मागच्या वर्षी. ठीक आहे. ऐतिहासिक ठेव्यांचे जतन हे 9वं प्रकरण आहे. यातले काही प्रश्न या ठिकाणी थोडेसे बघून घ्या. हा जो प्रश्न आहे मित्रांनो, हा 2023ला आला होता. ओके. बघा, या ठिकाणी हे जरा बघून घ्या प्रश्न. ठीक आहे. तर आता आपले 1 मार्कांचे जे काही प्रश्न आहेत ते या ठिकाणी आपण आता साधारणतः बघून घेतलेले आहेत. आता आपण पुढचे जे काही प्रश्न आहेत त्यावरती थोडीशी डिटेलमध्ये चर्चा करू. बघा, यानंतर चुकीची जोडी ओळखा हे जे प्रश्न आहेत. बघा, आता हा जो एक प्रश्न आपल्याला दिसतोय तो आतापर्यंत 3 वेळा बोर्डाच्या परीक्षांना येऊन गेला, त्याच्यामुळे किती महत्त्वाचे असतात हे सगळे प्रश्न आपल्या लक्षात येईल. बघा, जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल रिझन इन हिस्ट्री हा ग्रंथ लिहिला आहे का? त्याच्यानंतर लिओपॉल्ड वॉन रँके द हिस्ट्रीज अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री. त्याच्यानंतर हिरोडोटस द हिस्टरीज. कार्ल मार्क्स डिस्कोर्स ऑन द मेथड हा ग्रंथ लिहिला. यांनी लिहिलेले जे काही ग्रंथसंपदा इथे दिल्यात. चुकीची जोडी काय बाबा? कार्ल मार्क्स डिस्कोर्स ऑन द मेथड ही चुकीची जोडी आहे. याचं बरोबर उत्तर काय बाबा? कार्ल मार्क्स यांनी दास कॅपिटल हा ग्रंथ लिहिला होता. ओके. पुढचा दुसरा प्रश्न, हू वेअर द शूद्राज वंचितांचा इतिहास आहे, राईट आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं होतं. स्त्री पुरुष तुलना स्त्रीवादी लेखन हे पण बरोबर आहे. द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1957 हा मार्क्सवादी इतिहास आहे का? तर नाही मित्रांनो, हा मार्क्सवादी इतिहास नाही आहे, ही चुकीची जोडी आहे. जेम्स ग्रँड ड्रफ यांनी वसाहतवादी इतिहास लिहिला आहे, बरोबर आहे. ओके. तर याच्यातली चुकीची जोडी द वॉर ऑफ इंडिपेंडन्स द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स ही चुकीची जोडी आहे, मार्क्सवादी इतिहास नाही या. ओके. पुढे बघा, या ठिकाणी हा प्रश्न जुलै 2019ला आला होता. कुटियमट्टम केरळमधील संस्कृत नाट्य परंपरा आहे. रम्मन पश्चिम बंगालमधील नृत्य आहे. रामलीला उत्तर भारतातील सादरीकरण आहे. कालबेलिया राजस्थानचे लोकसंगीत आहे. तर हे रम्मन जे उत्तर आहे पश्चिम बंगालमधील नृत्य हे या ठिकाणी चुकीची जोडी आहे, हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. हा प्रश्न 2023ला सुद्धा आय थिंक येऊन गेला होता. पुढे बघा, कुतुब मिनार, मेहरौली, गोल घुमट, विजापूर अशा प्रकारचे इथं काही प्रश्न दिलेले आहेत. फक्त 1 मिनिट जर आपण ब्रेक घेऊयात फक्त.
तर या ठिकाणी बघा गोल घुमट विजापूरमध्ये आहे. आता याच्यातली नेमकी चुकीची जोडी कुठली? छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस दिल्लीमध्ये नाही तर ती मुंबईमध्ये आहे. त्याच्यामुळे ही तिसरी जोडी जी आहे ती चुकीची आहे. ओके. त्याच्यानंतर पुढे बघा या ठिकाणी हा प्रश्न किती वेळा येऊन गेला बघा. जवळपास 2019, 22, 20, नोव्हेंबर 20, सप्टेंबर 21 किती वेळा प्रश्न येऊन गेला आहे बघा या ठिकाणी. या ठिकाणी प्रभाकर हे जे काही वृत्तपत्र आहे ते आचार्य प्रके अत्रे यांनी सुरू केलं. दर्पण बाळशास्त्री जांभेकरांनी सुरू केलं. दीनबंधू कृष्णराव भालेकरांनी सुरू केलं. केसरी बाळ गंगाधर टिळक यांनी सुरू केलं. याच्यातली नेमकी चुकीची जोडी कुठली? तर प्रभाकर हे आचार्य प्रके अत्रे यांनी सुरू केलं, ही चुकीची जोडी आहे. त्याच्यानंतर इथं बघा 6वा जो प्रश्न आहे हा मार्च 2019 आला होता. कीचक वध कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर, एकच प्याला राम गणेश गडकरी, इथे ओशाळाला मृत्यू वसंत कानेटकर का नटसम्राट विजय तेंडुलकर? तर नटसम्राट विवा शिरवाडकरांनी लिहिले आपल्याला माहिती आहे, त्यामुळे ही चुकीची जोडी आहे. थोरले माधवराव पेशवे वीज कीर्तने, संगीत शाकुंतल अण्णासाहेब किर्लोस्कर, संगीत शारदा श्रीपाद कृष्ण कोल्हटकर आणि संगीत मानापमान कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर. तर संगीत शारदा श्रीपाद कृष्ण कोल्हटकर ही चुकीची जोडी आहे, हे आपण समजून घ्या. त्याच्यानंतर 8वा प्रश्न बघा या ठिकाणी. ऐतिहासिक पर्यटन ऐतिहासिक वारसा स्मारक स्थळांना भेटी, नोव्हेंबर 2020 आला होता प्रश्न. नैमित्तिक पर्यटन फिल्म फेस्टिवल पुस्तक प्रदर्शनाला भेटी, आंतरराष्ट्रीय पर्यटन थंड हवेच्या ठिकाणांना भेटी आणि क्रीडा पर्यटन क्रीडा सामने पाहण्यास जाणे. तर आंतरराष्ट्रीय पर्यटन थंड हवेच्या ठिकाणांना भेटी ही चुकीची जोडी आहे. इथे बघा घारापूर एलिफंटा ही लेणी आहे, पंढरपूर देवस्थान आहे, सागरेश्वर धरण आहे, पाचगणी थंड हवेचे ठिकाण आहे. कुठली जोडी? तर सागरेश्वर धरण नाहीये, तर ही चुकीची जोडी आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्याच्यानंतर बघा 10वा प्रश्न सप्टेंबर 2021 आला होता. महाराज सयाजीराव विद्यापीठ दिल्लीला आहे, बनारस हिंदू विद्यापीठ वाराणसी, अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी अलीगड, जिवाजी विद्यापीठ ग्वालियर. तर मित्रांनो याच्यातलं महाराज सयाजीराव विद्यापीठ दिल्ली ही जोडी जी आहे ती चुकीची आहे. ओके. पुढे बघा मित्रांनो ह्या चुकीच्या जोड्या आपल्याला विचारल्या जातात आणि सगळ्या चुकीच्या जोड्या आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेल्या आपण बघितल्यात. यानंतर बघा संकल्पना चित्र थोडीशी समजून घ्या. भारतातील जागतिक नैसर्गिक वारसा स्थळे कुठली बाबा? पश्चिम घाट, त्याचबरोबर काझीरंगा उद्यान लिहिलं. आता बाकी उरलेली जी आहेत ती आपल्याला या ठिकाणी लिहायच्यात. बघा इथं लिहिलेत नंदादेवी व व्हॅली ऑफ फ्लावर राष्ट्रीय उद्यान, केवलदेव राष्ट्रीय उद्यान, मानस वन्यजीव अभयारण्य आणि सुंदरबन राष्ट्रीय उद्यान. तर या ठिकाणी ही सगळी उत्तरं जी आपण या ठिकाणी लिहू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा जागतिक वारसा स्थळाच्या यादीतील भारतीय वास्तू, इथं आपण काय लिहिली? वारसा स्थळे लिहिली. आता वास्तू कुठल्या? एकतर वेरूळची लेणी आहे, त्याच्यानंतर कुतुब मिनार एक आहे. आता वेरूळच्या लेणीनंतर उरली कुठली गोष्टी? 4 गोष्टी उरल्यात, प्रत्येक गोष्टीला अर्धा मार्क या ठिकाणी. बघा वेरूळच्या लेणीनंतर अजिंठा लेणी, भीमबेटका येथील गुहाचित्रे, ताजमहाल आणि छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस हे उत्तर या ठिकाणी करेक्ट आहे. त्याच्यानंतर मार्च 2019ला एक विचारला गेलेला हा जो प्रश्न आहे याच्यामध्ये बघा इथं या गोष्टी सगळ्या आपल्याला फिल करायच्यात. नृत्यातील भारतातील विविध नृत्यशैली, ज्याच्यामध्ये ओडिशी नृत्य ओडिसामधलं आहे, कुचिपुडी कुठं आहे ते आपल्याला लिहायचं आहे, केरळमधलं नृत्य काय आहे, उत्तर भारतात कथ्थक आहे, भरतनाट्यम कुठं आहे ते लिहायचं आहे आणि महाराष्ट्रामधलं नेमकं काय आहे ते आपल्याला लिहायचं आहे. बघा महाराष्ट्रामध्ये लावणी आहे हे आपल्याला माहिती आहे, कुचिपुडी आंध्रमध्ये येतं, केरळमध्ये कथकली आहे, त्याच्यानंतर तामिळनाडूमध्ये भरतनाट्यम आहे. झालं उत्तर. ओके, एकदम सोपं आहे. त्यानंतर इथे बघा सप्टेंबर 2021ला हा प्रश्न विचारला होता. 19व्या शतकातील वृत्तपत्रे व त्यांचे संस्थापक. बघा लोकमान्य टिळक यांनी कुठलं लिहिलं? केसरी व मराठा या ठिकाणी आहे. बाळशास्त्री जांभेकरांचं कुठलं? दर्पण आहे. त्यानंतर दीनबंधू कोण आहे? कृष्णराव भालेकर आहे. आणि प्रभाकर कोणाचा आहे? तर भाऊ महाजन यांचा आहे. तर अशा प्रकारे आपण ही सगळी उत्तरं लिहू शकतो. त्यानंतर सप्टेंबर बघा भारतातील प्रसार माध्यमे. आता भारतातील प्रसार माध्यमे हे लिहित असताना बघा इथं कुठले सध्या? आकाशवाणी आहे, वेब पत्रकारिता आहे, दूरदर्शन आहे आणि वृत्तपत्रे व नियतकालिका आहे. तर ही आपण या ठिकाणी अशी लिहू शकतो. त्याच्यानंतर बघा इथं कठपुतली बाहुल्यांचे प्रकार हा प्रश्न 2 वेळा आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला येऊन गेलाय. तर ते कुठले आहेत बघा या ठिकाणी? छाया बाहुली, हात बाहुली, सूत्र बाहुली, काठी बाहुली. तर इतके बाहुल्यांचे प्रकार आपल्याला दिसून येतात. हे उत्तर लिहायचं होतं. त्यानंतर इथे बघा महाराष्ट्रातील हा प्रश्न आतापर्यंत 3 वेळा येऊन गेलाय. महाराष्ट्रातील जागतिक वारसा म्हणून ठरलेली पर्यटन स्थळे, याच्यातलं
लेणी कुठली आहे बाबा ती लिहायची. रेल्वे स्टेशन कुठलं तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आहे. लेणी बघा या ठिकाणी अजिंठा व वेरूळ लेणी आहे, घारापूर लेणी आहे. नैसर्गिक वारसा स्थळ असलेलं एक आहे कास पठार आहे. अभयारण्य दाजीपूर अभयारण्य आहे. तर यासारखी उत्तरे आपल्याला या ठिकाणी तर लिहायची आहेत. ओके, तर या ठिकाणी त्याच्यानंतर बघा पर्यटनाचे प्रकार कुठले 2020ला येऊन गेला प्रश्न बघा. धार्मिक आहे, सांस्कृतिक, कृषी आणि भौगोलिक असे 4 या ठिकाणी आपण लिहिलेले आहेत. ओके, त्यानंतर बघा मार्च 2019चा प्रश्न आहे. इथं भारतातील विशेष नोंद घेता येतील अशी ग्रंथालय नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररी ही कुठं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी कोल कुठं आहे, हैदराबादमध्ये काय आहे, आणि लायब्ररी ऑफ एशियाटिक सोसायटी नेमकी कुठं आहे. बघा पहिली जी आहे ही दिल्लीमध्ये आहे, नेहरू मेमोरियल दिल्लीमध्ये आहे. नॅशनल ही कोलकाता बरं का, इथं कोलकाता शब्द पूर्ण नाही झाला. नॅशनल लायब्ररी आहे कोलकातामध्ये. हैदराबादमध्ये काय तर स्टेट सेंट्रल लायब्ररी आहे. आणि लायब्ररी ऑफ एशियाटिक सोसायटी कुठं आहे तर मुंबईमध्ये आहे. हे आपल्याला उत्तर लिहिता आले पाहिजे सगळे. त्याच्यानंतर सप्टेंबर 2021ला आलेला प्रश्न बघा. महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाणे बघा या ठिकाणी लिहू शकतो. महाबळेश्वर आहे, माथेरान आहे, लोणावळा आहे, लोणावळा खंडाळा आहे, चिखलदरा आहे. एकदम साधा सोपा प्रश्न आहे बरं का. किती वेळा आला होता, एकदाच आला होता. त्याच्यानंतर बघा ओघ तक्ता पूर्ण करा. तर या ठिकाणी आपण हे बघितलं की बाबा अशा प्रकारे आकृतीबंध पूर्ण करायला आपल्याला येतं. त्याचबरोबर ओघ तक्ता पूर्ण करा. बघा हा तक्ता 2 वेळा येऊन गेला आतापर्यंत. इतिहासकार कोण आहे आणि ग्रंथाचं नाव. जेम्स मिल यांनी द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया हे लिहिलं. जेम्स ग्रँड ड्रफ यांनी काय लिहिलं तर जेम्स ग्रँड ड्रफ यांचा ए हिस्ट्री ऑफ द मराठाज लिहिलं. माउंट स्ट्युअर्ट एल्फिन्स्टन यांनी काय केलं द हिस्ट्री ऑफ इंडिया लिहिलं. आणि श्री डांगे यांनी काय लिहिलं तर प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू स्लेव्हरी आणि हू वेअर्स द शूद्राज हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले पुस्तक आहे, ग्रंथ आहे. बघा तक्ता पूर्ण करा. अमूर्त वारसा आणि देश व स्पष्टीकरण. बघा कुटियट्टम कुठला बाबा दो तर केरळमधील देश किंवा राज्य आपण या ठिकाणी म्हणू. कुटियट्टम काय बाबा केरळमधील एक संस्कृत नाट्य परंपरा. गढवाल उत्तराखंड येथील धार्मिक उत्सव. आता इथं दिलंय बघा गढवाल म्हणजे उत्तराखंडमधला आहे हा. येथील एक धार्मिक उत्सव व विधिनाट्य नेमकं कुठलं आहे तर ते रम्मम आहे. ओके, रामलीला कुठलं आहे तर उत्तर भारतातील सादरीकरण आहे. आणि राजस्थानचे लोकसंगीत आणि लोकनृत्य कुठलं तर कालबेलिया हे आहे. तर अशा प्रकारे तक्ता पूर्ण करायला येतो आपल्याला. आता इथं बघा खेळ व खेळाचे प्रकार या विषयावर ओघ तक्ता पूर्ण करा. बघा कधी कधी काय होतं की ऑलरेडी ओघ तक्ता अर्धा दिलेला असतो. कधी कधी ओघ तक्ता पूर्ण करायला सांगितलं जाऊ शकतो. कधी कधी काही गोष्टी याच्यातल्या कुठल्या गोष्टी सोडतील कुठल्या गोष्टी हे करतील सांगता येत नाही. बघा खेळांचे प्रकार 2 आहे, एक मैदानी खेळ आणि बैठे खेळ. मैदानी खेळांमध्ये 2 प्रकार आहे, एक देशी खेळ आणि विदेशी खेळ. ओके, देशी खेळ कुठले कबड्डी, आट्यापट्ट्या, खो खो, लगोरी, विट्टीदांडू, गोट्या, भिंगऱ्या, भोवरे, फुगडी, जिम्मा, लपाछपी, मलखांब, कुस्ती, लंगडी. ओके, विदेशी खेळ कुठले हॉकी, बॅडमिंटन, वॉटर पोलो, गोल्फ, क्रिकेट, फुटबॉल. बैठे खेळ कुठले पत्ते, बुद्धिबळ, सागरगोटे, सोंगट्या, कॅरम, काचकवड्या, सारीपाट. तर हा तक्ता लक्षात ठेवा, कारण याच्यामध्ये काय होईल की कधी कधी हा रिकामा दिला जाईल, कधी कधी याला रिकामा दिला जाईल. कुठलेही बॉक्स रिकामे दिले जातील सांगता येत नाही. झालं. कोश व त्यांचे स्थापना वर्ष इथं दिलेत बघा. भारतवर्षीय प्राचीन ऐतिहासिक कोश त्याची स्थापना कधी झाली. त्याच्यानंतर इथं 1932 मध्ये कुठला कोश आला. भारतीय मध्ययुगीन चरित्र कोश हा कधी लिहिला गेला आणि 1946 मध्ये कुठला कोश आला. तर ही माहिती हा ओघ तक्ता आपल्याला दिला जाऊ शकतो. कालरेषा त्याला आपण म्हणतो. बघा या ठिकाणी भारतवर्षीय प्राचीन ऐतिहासिक कोश 1976 साली तयार झाला. भारतवर्षीय प्राचीन चरित्र कोश हा 1932 मध्ये. 1937 मध्ये काय भारतवर्षीय मध्ययुगीन चरित्रकोश आणि 1946 मध्ये भारतवर्षीय अर्वाचीन चरित्रकोश. जरा याचा एक स्क्रीनशॉट वाटलंच तर घेऊन ठेवा किंवा व्हिडिओला सेव्ह करून ठेवा, खूप उपयोगी आहे. त्यानंतर टिपा लिहा. आता आपण काय करू प्रश्नांकडे येऊ. हे छोटे छोटे जे प्रश्न आहेत ते खूप मोठे महत्त्वाचे आहेत, कारण जवळपास सुरुवातीचे 10-12 मार्क याच्यामध्येच आपले गुंतलेले असतात. आता सगळ्या टिपा लिहा. आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेल्या सर्व महत्त्वाच्या टिपा ज्या आहेत त्या या ठिकाणी आता आपण बघून घेऊयात. बघा भारतीय स्त्रीवादी इतिहास लेखन. बघा मार्च 2020ला हा प्रश्न आला होता. आपण जर बघितलं तर भारतीय स्वातंत्र्यपूर्व काळात ताराबाई शिंदे, पंडिता रमाबाई, डॉक्टर रखमाबाई अशा स्त्रीवादी इतिहास लेखिका होऊन गेल्या. घरी आणि कामाच्या ठिकाणी स्त्रियांना मिळणारी अन्यायी वागणूक आणि स्त्री पुरुष असमानता यावर या लेखिकांनी लेखन केलं बरं का. ह्या ज्या लेखिका आहेत ताराबाई शिंदे, पंडिता रमाबाई, डॉक्टर रखमाबाई यांना स्त्रीवादी इतिहास लेखिका आपण म्हणू शकतो. यांनी खूप चांगली पुस्तकं लिहिली, चांगले ग्रंथ लिहिले. जसं ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष समानता हा ग्रंथ लिहिला होता.
मग स्त्रियांना कामाच्या ठिकाणी मिळणारी अन्यायी वागणूक असेल आणि स्त्री पुरुष असमानता असेल यावर या लेखिकांनी लेखन केलं. दुसरा मुद्दा, दलित स्त्रियांच्या दृष्टिकोनातून सामाजिक वर्ग, जात इत्यादी बाबींच्या संदर्भात सुद्धा स्त्रियांकडून लेखन केलं गेलं आहे. हा मुद्दा एक लिहू शकतो. 4 मुद्दे आले पाहिजेत 2 मार्काला. स्वातंत्र्योत्तर काळात म्हणजे भारत ज्यावेळेस स्वतंत्र झाला त्यानंतरच्या काळात स्त्रियांचे जीवन, सामाजिक वर्ग, जात इत्यादीवर शर्मिला रेगे यांनी लिहिलेल्या त्यांच्या लेखांचे संकलन रायटिंग कास्ट, रायटिंग जेंडर आपण म्हणू शकतो, रायटिंग जेंडर, रीडिंग दलित वुमेन्स टेस्टोमोनीज या ग्रंथात त्यांनी केलेलं आहे. त्याच्यानंतर चौथा मुद्दा आहे, मीरा कोसंबी या स्त्रीवादी लेखिकेने आपल्या क्रॉसिंग थ्रेशोल्डर्स म्हणजे फेमिनिस्ट एक्सचेंज इन सोशल हिस्ट्री या पुस्तकात महाराष्ट्रातील डॉक्टर रखमाबाई, पंडिताबाई यांसारख्या स्त्रियांच्या जीवनावरती निबंध लिहिले आहेत. अशा आपण या ठिकाणी भाषेमध्ये आपलं भारतीय स्त्रीवादी लेखन हे लिहू शकतो. पुढचा मुद्दा बघा, प्रसार माध्यमांची आवश्यकता काय आहे, का वाटतं की बाबा प्रसार माध्यमे आजच्या काळामध्ये पाहिजेत. ओके, आता जर आपण बघितले आपली प्रसार माध्यम त्यांची काय स्थिती आहे हे आपल्याला माहिती आहे. प्रसार माध्यमांची आवश्यकता आहे, परंतु चांगल्या निपक्षवादी आणि निर्भीड प्रसार माध्यमांची आवश्यकता आज जास्त आहे. बघा, प्रसार माध्यमांमुळे जग अधिक जवळ आले आहे, कारण त्यामुळे माहिती क्षणार्धात जागच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पोहोचते. जागच्या नाही, जगाच्या. म्हणजे प्रसार माध्यमामुळे काय झालं की जग जवळ आलंय, ग्लोबलायझेशन झालंय आणि जगाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत माहिती पोहोचते. माहितीचा मुक्त प्रवाह समाजात पोहोचवण्यासाठी प्रसार माध्यमांचीच गरज असते. ओके, दुसरा मुद्दा आहे, प्रसार माध्यमांमुळे लोकांना घटना प्रत्यक्ष पाहायला मिळतात. व्हिडिओच्या माध्यमातून, ऑडिओच्या माध्यमातून ऐकायला मिळतात, पेपरच्या माध्यमातून, फोटोच्या माध्यमातून मिळतात. माहितीची देवाणघेवाण होते आणि अद्ययावत ज्ञानाचा प्रचार होतो. म्हणजे अद्ययावत म्हणजे जे आता लेटेस्ट नॉलेज आहे ते आपल्याला मिळतं. प्रसार माध्यमांद्वारे आपलं मनोरंजन सुद्धा होतं. तसेच शैक्षणिक व्यावसायिक प्रगतीसाठी आवश्यक असलेली माहिती ग्रामीण व दुर्गम भागापर्यंत पण पोहोचवली जाते प्रसार माध्यमांमुळे. प्रसार माध्यमांमुळे लोकशाही अधिक सुदृढ होण्यास मदत होते, म्हणून प्रसार माध्यमांचं महत्त्व हे खूप मोठं आहे. त्याच्यानंतर दूरदर्शन हा जुलै 2019ला आलेला प्रश्न किंवा सकारण स्पष्ट करा. सर्व प्रसार माध्यमात दूरदर्शन अतिशय लोकप्रिय माध्यम आहे, हे कारण सुद्धा विचारलं गेलं होतं. तर आपण बघूयात काय उत्तर आहे. बघा, दूरदर्शन जे आहे ना हे दृक् श्राव्य माध्यम आहे, म्हणजे त्याच्यामध्ये दृश्य सुद्धा दिसतात, म्हणजे चित्र दिसतात, व्हिडिओ दिसतात. श्राव्य म्हणजे जिथं तुम्हाला ऐकायला सुद्धा मिळतं. ओके, हे माध्यम असल्याने ऐकत असलेल्या माहितीबरोबर त्या संबंधीची चलचित्रे प्रेक्षकांना प्रत्यक्ष पाहायला मिळतात. दूरदर्शन म्हणजे मनोरंजनाचा खजिना होय. ओके, सामाजिक समस्या, शैक्षणिक आर्थिक चर्चा, राजकीय घडामोडी, चित्रपट, खेळ अशा जगातील सर्व घडामोडी दूरदर्शनच्या छोट्या पडद्यावर घरच्या घरी बसून आपल्याला बघायला मिळतात. ओके, त्याच्यानंतर तिसरा मुद्दा, खेळाडू, नेते, किल्ले, युद्ध इत्यादी गोष्टींवर माहितीपट दूरदर्शनवर आपल्याला बघायला मिळतात. त्याचप्रमाणे चौथा मुद्दा आहे, रंगीत संच असेल, रिमोटचा वापर असेल, घटनांचे सजीव दृश्य रूप व प्रत्यक्ष प्रसारण म्हणजे लाईव्ह टेलिकास्ट आपल्याला बघायला मिळतो. त्याचबरोबर बातम्या, यामुळे दूरदर्शनच्या लोकप्रियतेत खूप मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. म्हणून सर्व माध्यमांच्या प्रमाणात आपण जर म्हटलं, सर्व माध्यमांमध्ये दूरदर्शन हे अतिशय लोकप्रिय माध्यम आहे. आता खेळणी आणि उत्सव, जो 2 वेळा आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला विचारला गेलेला प्रश्न आहे, विचारली गेलेली टीप आहे. याच्यात आपण काय म्हणू शकतो की बाबा उत्सव व खेळणी यांचा प्राचीन काळापासून एक घनिष्ठ संबंध आहे. तो कसा? बघा, विविध संस्कृतीत आणि धर्मात उत्सव प्रसंगी विविध खेळण्यांसाठी सजावट केली जाते. बरोबर, विविध उत्सव प्रसंगी विविध खेळण्यांची सजावट केली जाते. म्हणून लहान मुलांना खेळण्यांचे वाटप केले जाते. सॅन्टा क्लॉज असेल, नाताळमध्ये मुलांना खेळणी देऊनच तो जातो. म्हणजे वेगवेगळे प्रकारचे उत्सव असतील, सण असतील, जत्रा वगैरे असतात. गावामध्ये सण असेल की जत्रा असते, बऱ्याचशा ठिकाणी उत्सवांमध्ये जत्रा असते आणि त्या जत्रेमध्ये जर आपण बघितलं तर जास्तीत जास्त प्रमाणात खेळणीच असतात लहान मुलांसाठी. ओके, त्याचबरोबर दीपावलीच्या उत्सवात महाराष्ट्रात मातीच्या किल्ल्यांवर शिवराय व सैनिकांच्या प्रतिमा ठेवल्या जातात. ती सुद्धा एक प्रकारची खेळणीच आहे. त्याचबरोबर तिसरा मुद्दा, गावागावाच्या जत्रा उत्सवाप्रसंगी बाजारात मोठ्या प्रमाणात खेळण्यांची दुकाने लागतात. आणि चौथा मुद्दा लिहू शकता, बैलपोळा, नागपंचमी अशा सणांच्या प्रसंगी मातीचे बैल, गाडी, नागोबा अशी खेळणी तयार केली जातात आणि मुले खेळण्यांशी खेळतात आणि स्पर्धा सुद्धा लावतात. ओके, आता खेळ व चित्रपट हे आपण समजून घेऊयात. बघा मित्रांनो, पूर्वीच्या चित्रपटांमधून जर आपण बघितलं तर नायक नायिका खेळ खेळत असल्याची किंवा खेळांची दृश्य
दाखवली जात होती. म्हणजे पूर्वीचे चित्रपट जर बघितले तर नायक नायिका बाबा बॅडमिंटन खेळताना आपल्याला दिसतात, काही ठिकाणी कबड्डी खेळताना दिसतात, काही ठिकाणी क्रिकेट खेळताना दिसतात. अशा वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळताना दिसायचे आपल्याला. आणि अलीकडच्या काळात काय झालंय की खेळ आणि खेळाडूंचा जीवनपट दाखवणारे हिंदी चित्रपट निघालेले आहे. उदाहरणार्थ लगान असेल, दंगल असेल, त्याचबरोबर MS धोनीची टोल्ड स्टोरी असेल, त्याचबरोबर सचिन तेंडुलकर यांच्या जीवनावर आधारित असलेला चित्रपट असेल, त्याचबरोबर मिल्खा सिंग यांच्या जीवनावर पण चित्रपट आलेला आहे. तर अनेक चित्रपट असे आहेत. मेरी कोम यांच्या जीवनावर चित्रपट आलेले आहेत. तर अनेक चित्रपट आलेले आहेत जे खेळाडूंच्या जीवनपट दाखवणारे होते. मेरी कोम, फोगाट बहिणी या खेळाडूंच्या जीवनावर जीवनपट आले आहेत. फोगाट बहिणी यांच्यावरती दंगल चित्रपट आला. मेरी कोम यांच्यावरती काय तर द अनटोल्ड काहीतरी चित्रपटाचं नाव माझ्या लक्षात नाही, पण ठीक आहे. प्रसिद्ध धावपटू मिल्खा सिंग, भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी यांच्या कारकिर्दीवरही चित्रपट निघाले. ओके. मिल्खा सिंग यांच्यावर भाग मिल्खा भाग, भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्यावरती एक चित्रपट आहे, महेंद्रसिंग धोनी यांच्यावरती MS धोनी अनटोल्ड स्टोरी अशा प्रकारचा चित्रपट आहे. ओके. पुढे बघा, कृषी पर्यटन हा जो मुद्दा आहे तो जुलै 2019 आणि सप्टेंबर 2021 या 2 वेळा हा जो प्रश्न आला होता. बघा याचं उत्तर लिहिताना आपण कसं लिहिणार, तर या ठिकाणी बघा, शेती व शेतीशी संबंधित उपक्रम पाहण्यासाठी केलेला प्रवास म्हणजे कृषी पर्यटन. एकदम साधी गोष्ट आहे. कृषी पर्यटन म्हणजे एक व्याख्या पहिली लिहा. त्या व्याख्येमध्ये काय लिहू शकता, शेती व शेतीशी संबंधित उपक्रम पाहण्यासाठी केलेला जो काही प्रवास आहे तो प्रवास म्हणजे कृषी पर्यटन. अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात कृषी संशोधने चालू आहेत. त्यासाठी भारतभर कृषी संशोधन केंद्रे आणि कृषी विद्यापीठे स्थापन झालेले आहेत. ओके. बघा, अलीकडच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कृषी संशोधन चालू झालेलं आहे, हे लक्षात घ्या. कोणत्या पिकांना कोणती माती योग्य आहे, तिचा दर्जा, गांडूळ शेती, शेततळी, फळबागा इत्यादी उपक्रम काही भागात घेतले जातात. सिक्कीमसारखे राज्य सेंद्रिय उत्पादक राज्य म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. हा एक मुद्दा लिहू शकताय. चौथा मुद्दा, पावसाचे प्रमाण कमी असूनही इस्रायलसारख्या देशात शेतीच्या क्षेत्रात मोठी प्रगती झाली. म्हणजे इस्रायलसारख्या देशामध्ये पावसाचं प्रमाण कमी असून सुद्धा तिथं शेती क्षेत्रात मोठी प्रगती झाली. हे सर्व अभिनव प्रकल्प व उपक्रम पाहण्यासाठी तसेच शेतीच्या आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळवण्यासाठी शेतकरी, विद्यार्थी, शहरी लोक जात असतात. परदेशी लोक सुद्धा आपल्या देशामध्ये शेती बघायला येतात. त्यामुळे आज कृषी पर्यटन झपाट्याने वाढत चाललेले आहे. त्यानंतर भारतीय संस्कृती कोश हा मार्च 2019ला येऊन गेलाय प्रश्न, ही टीप. याच्यात काय बाबा, पंडित महादेव शास्त्री जोशी यांनी 1962 ते 1980 या प्रदीर्घ काळात भारतीय संस्कृती कोशाचे 10 खंड प्रसिद्ध केले. बघा, पंडित महादेव शास्त्री जोशी यांनी 1962 ते 1979 या प्रदीर्घ काळात भारतीय सांस्कृतिक कोशाचे 10 खंड प्रसिद्ध केलेत. बरोबर. या कोशामध्ये त्यांनी संपूर्ण भारताचा इतिहास, भूगोल, भिन्न भाषक लोक, त्यांनी घडवलेला इतिहास यांची माहिती दिलेली आहे. या कोशामध्ये त्यांनी कशाची माहिती दिली, संपूर्ण भारताचा इतिहास सांगण्याचा प्रयत्न केला आहे. भारताचा भूगोल, भिन्न भाषक लोक आहेत आणि त्यांनी घडवलेला जो काही इतिहास आहे यांची माहिती दिली. तिसरा मुद्दा लिहू शकता, महाराष्ट्रीय आणि भारतीय संस्कृतीची तपशीलवार माहिती, लोकांचे सण, उत्सव, पारंपरिक विचार, रूढी परंपरा या सर्वांचा दाखला या कोशामध्ये या सर्वांची दखल या कोशात घेण्यात आलेली आहे. ओके. त्यानंतर विविध ललित कला, पारंपरिक वस्तू, सण, देवता यांची वाचकाला कल्पना यावी म्हणून चित्रांचा सुद्धा समावेश या ठिकाणी केलेला आहे. ओके. यानंतर संकल्पना स्पष्ट करा असाही एखादा प्रश्न येऊ शकतो. तर आता संकल्पना स्पष्ट करा हा मुद्दा जो आहे तो आपण घेऊयात. बघा, याच्यामध्ये काय आहे की बाबा, ॲनल्स प्रणाली ही एक संकल्पना स्पष्ट करायची. 2019, 20, 21 3 वेळा प्रश्न येऊन गेलाय. ओके. 22-23ला नाही आला, मग कदाचित यावर्षी येऊ शकतो. राजकीय अभ्यासाबरोबर स्थानिक लोक, तत्कालीन हवामान, व्यापार, शेती, तंत्रज्ञान, दळणवळण व संपर्काची साधने, सामाजिक विभागणी आणि समूहाची मानसिकता यांचा अभ्यास करणे महत्त्वाचे मानले जाऊ लागले. बघा, राजकीय अभ्यासाबरोबर म्हणजे ज्यावेळेस इतिहासाचा अभ्यास करत असताना राजकीय अभ्यासाबरोबर त्या काळातले स्थानिक लोक, तत्कालीन हवामान, व्यापार, शेती, तंत्रज्ञान, दळणवळण व संपर्काची साधने, समाजाची विभागणी या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणं सुरू झालं. या विचार प्रणालीला ॲनल्स प्रणाली म्हणतात. ॲनल्स म्हणजे वार्षिक इतिवृत्त. घटना ज्या काळात घडली तिचा केवळ राजकीय नव्हे तर तत्कालीन सामाजिक, आर्थिक इत्यादी सर्वांगीण अभ्यास केला जातो किंवा केला पाहिजे असे मानणारी ही एक ॲनल्स प्रणाली आहे. ओके.
तर ही प्रणाली फ्रेंच इतिहासकारांनी प्रथम विकसित केली. आता यानंतर वंचितांचा इतिहास ही एक संकल्पना आपल्याला स्पष्ट करायला सांगितले. याच्यामध्ये बघा, समाजाने ज्यांना सर्व अधिकारांपासून वंचित ठेवले, उपेक्षित ठेवले, अशा समूहांच्या इतिहासाला वंचितांचा इतिहास असं म्हणतात. बघा, मार्क्सवादी इतिहास लेखनाच्या परंपरेतून वंचितांचा इतिहास लिहिण्याची परंपरा सुरू झाली. कुठून? मार्क्सवादी इतिहास लेखनाच्या परंपरेतून वंचितांचा इतिहास लिहिण्याची परंपरा सुरू झाली. इटालियन तत्त्वज्ञ अँटोनिओ ग्रामची याने इतिहास लेखनाची सुरुवात समाजाच्या तळाशी असलेल्या सर्वसामान्य लोकांपासून करण्याची संकल्पना मांडली होती. आणि त्यानंतर भारतात महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखनात वंचितांचा इतिहास जो आहे त्याचा विचार दिसून येतो. वंचितांच्या इतिहासाचा विचार दिसून येतो. लोकपरंपरा हे वंचितांच्या इतिहास लेखनाचे एक महत्त्वाचे साधन मानले जाते. आणि वंचितांचा इतिहास जो आहे किंवा वंचितांच्या इतिहासातून सर्वसामान्य माणसांच्या जीवनाचं चरित्र आपल्याला या ठिकाणी दिसतं. आणि वंचितांच्या इतिहासाला एक महत्त्वाची विचारसरणी म्हणून स्थान मिळवून देण्याचे महत्त्वाचे कार्य रणजित गुहा यांनी केले. तर या संदर्भात एखादी रिकामी जागासुद्धा येऊ शकते. बघा मित्रांनो, या ठिकाणी बरीच मुलं व्हिडिओ बघतायत पण लाईक खूप कमी आहे. तर मित्रांनो, एक रिक्वेस्ट, जर तुम्ही अजूनपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज लाईक करा. आणि ज्यांनी चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. आणि नुसताच चॅनल सबस्क्राईब नका करू, त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची जी नोटिफिकेशन आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचेल. अभिलेखागार म्हणजे काय बाबा? बघा, ऐतिहासिक दस्तऐवज ज्या ठिकाणी जतन करून ठेवले जातात त्या ठिकाणास अभिलेखागार म्हणतो. बरं का, ऐतिहासिक दस्तऐवज ज्या ठिकाणी जतन करून ठेवले जातात त्या ठिकाणाला आपण अभिलेखागार असं म्हणतो. दुसरा मुद्दा, अभिलेखागारांमध्ये महत्त्वाची जुनी कागदपत्रे, दप्तरे, जुने चित्रपट, जागतिक करारांचे ऐवज इत्यादी सगळ्या गोष्टी जतन करून ठेवल्या जातात. त्याचबरोबर या अभिलेखागारांमुळे मूळ कागदपत्रांचे संदर्भ आपल्याला मिळतात. तत्कालीन ऐतिहासिक घटनांचा अभ्यास आपल्याला करता येतो. त्या काळात भाषा कशी होती, लिपी कशी होती यांचा शोध घेता येतो. कालगणना आपल्याला करता येते. या सगळ्या गोष्टी आपल्याला करता येतात. आणि ऐतिहासिक वारसा जो आहे तो पुढील पिढ्यांपर्यंत नेण्यास मदत होते, पुढील पिढ्यांना हस्तांतरित करता येतो. आणि भारताचे दिल्ली येथे राष्ट्रीय अभिलेखागार आहे, ही एखादी व्याख्यासुद्धा येऊ शकते किंवा एखादी रिकामी जागा येऊ शकते. भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार कुठे आहे? तर दिल्ली येथे आहे. ओके. आता बघा, केसरी आणि मराठा ही दोन वृत्तपत्र आहे जी लोकमान्य टिळक यांनी सुरू केली होती आणि गोपाळ गणेश आगरकर यांनी सुरू केली होती. जुलै 2022ला आलेला प्रश्न बघा, स्वातंत्र्यपूर्व काळात 1881 मध्ये गोपाळ गणेश आगरकर आणि बाळ गंगाधर टिळक यांनी केसरी व मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली, ही वर्तमानपत्रे सुरू केली. कधी? 1881 मध्ये. या वर्तमानपत्रातून त्यांनी तत्कालीन सामाजिक व राजकीय प्रश्नांना वाचा फोडली होती. समाजातील अंधश्रद्धा, घातक रूढी यांवर टीका करतानाच ब्रिटिशांच्या अन्याय्य वर्तनावर आणि कायद्यांवरही प्रहार त्यांनी केला. त्यानंतर देशभक्ती, देशभाषेतील ग्रंथ आणि विलायतेतील राजकारण या विषयासंबंधीचं लेखनसुद्धा केसरीतून करून समाज प्रबोधन केलं गेलं होतं. स्वातंत्र्यपूर्व काळात समाजाच्या राजकीय आणि सामाजिक जागृतीच्या दृष्टीने या वर्तमानपत्रांनी फार मोठा पल्ला गाठला होता, हे पण आपल्याला समजून घ्यावं लागेल. तमाशा हे एक लोकनाट्य आहे. या संदर्भातली थोडीशी इन्फॉर्मेशन आपण बघूया. या संदर्भातली संकल्पना स्पष्ट करा असा प्रश्न नोव्हेंबर 2020ला आला होता. बघा, पर्शियन भाषेतून मराठीत आलेल्या तमाशा या शब्दाचा अर्थ चित्ताला प्रसन्नता देणारे दृश्य असा होतो. बघा, तमाशा हा पर्शियन भाषेतील शब्द आहे. हा पर्शिय भाषेतून मराठीत आलेला जो शब्द आहे याचा अर्थ चित्ताला प्रसन्नता देणारे दृश्य. लोककला आणि अभिजात कला प्रकारांच्या मिश्रणातून तयार झालेला हा मनोरंजनाचा कला प्रकार 18व्या शतकात महाराष्ट्रात चांगला प्रसिद्ध झाला होता. ओके. आणि तमाशाचे संगीत बारी आणि ढोलकीचा फड असे दोन परंपरागत प्रकार आहेत. त्याच्यामध्ये संगीत बारीत लावण्या व संगीत यांच्या तालावर नृत्य केले जाते, तर ढोलकीचा फड जो आहे या प्रकारात गण म्हणजे गणेश वंदना, गवळण, बतावणी, नंतर वग म्हणजे वगनाट्य सादर केलं जातं. त्याच्यानंतर विच्छा माझी पुरी करा, गाढवाचं लग्न अशी आधुनिक स्वरूपात रंगमंचावर आलेली वगनाटके खूप गाजली. त्याच्यानंतर भारतीय संस्कृती कोश, मला तर वाटतं हा मगाशी आला होता पण ठीक आहे, मगाशी पण हा प्रश्न येऊन गेला आहे. भारतीय संस्कृती कोश आपण मगाशी बघितला आहे. तसा भारतीय संस्कृती कोश कुठेतरी आपण बघितला, या ठिकाणी टिप लिहामध्ये भारतीय संस्कृती कोश मार्च 2019ला विचारला गेला होता.
आणि इथं पण आलेला आहे भारतीय संस्कृती कोश, डबल आला. आता कोश बघा, कोश म्हणजे काय? शब्दांचा विविध माहितीचा व ज्ञानाचा केलेला पद्धतशीरपणे संग्रह म्हणजे कोश. साधी सोपी भाषा, शब्दांचा विविध माहितींचा व ज्ञानाचा केलेला पद्धतशीर संग्रह म्हणजे कोश. दुसरा मुद्दा, शब्दांचा व ज्ञान संवर्धन करणाऱ्या माहितीचा संग्रह म्हणजे कोश. बरं का, शब्दांचा व ज्ञान संवर्धन करणाऱ्या माहितीचा संग्रह म्हणजे कोश. कोश वाङ्मयात ज्ञानाचे व माहितीचे शास्त्रशुद्ध संकलन आणि मांडणी केली जाते. त्याच्यानंतर चौथा, अचूकपणा, वस्तुनिष्ठता, अद्यावतता हे कोश वाङ्मयाचे गुणविशेष आहे, कोशाचे गुणविशेष आहे. उपलब्ध ज्ञानाचे व्यवस्थापन सोप्या पद्धतीने वाचकांना करून देणे हे कोशाचे उद्दिष्ट असते. कोशात सत्याला, वस्तुनिष्ठतेला फार महत्त्व असते. कोश हे राष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक असून ते समाज जीवनाचा एक आरसा असतो, हे समजून घेणं गरजेचं आहे. पुढचा मुद्दा बघा, सकारण स्पष्ट करा, कारणे द्या. हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे, कारण 4 पैकी 2 आपल्याला लिहायचे असतात. आता हे सगळे आपण कारणे जे आहेत ते आपण या ठिकाणी बघून घेऊयात. ओके, बघा, मायकल फुको यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असं म्हटलं जातं. तर असं का म्हटलं जातं बघा. पहिला मुद्दा काय, मायकल फुको यांनी कालक्रमानुसार इतिहासाची अखंड मांडणी करण्याची जी पद्धत आहे ती चुकीची ठरवली. त्यांनी सांगितलं की बाबा तुम्ही जी मांडणी करताय इतिहासाची ती कालक्रमानुसार करताय, ती चुकीची पद्धत आहे. त्यांच्या मते अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे हे पुरातत्वाचे उद्दिष्ट आहे. काय त्यांच्या मते काय, अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे हे उद्दिष्ट आहे. भूतकाळातील स्थित्यांतरे म्हणजे बदलांचं स्पष्टीकरण देण्याचा पुरातत्वाचा प्रयत्न असतो. म्हणजे तुम्ही भूतकाळात जी काही स्थित्यांतरे झाली त्या स्थित्यांतराच्या बदलांचं स्पष्टीकरण तुम्हाला द्यावं लागणार आहे इतिहासामध्ये. ओके, आणि फुको यांनी इतिहासातील स्थित्यांतराचे स्पष्टीकरण देण्यावर अधिक भर दिला, म्हणून त्यांच्या लेखन पद्धतीला आपण ज्ञानाचे पुरातत्व असं म्हणतो. ओके, पुढचा मुद्दा, वॉल्टियर यांना आधुनिक इतिहास लेखनाचा जनक म्हटले जाते. 2 वेळा बोर्डाच्या परीक्षेला विचारला गेलेला प्रश्न, किंवा टिपालिया वॉल्टियर असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो. बघा, 4 वेळा हा मुद्दा आलेला आहे. बघा, वॉल्टियर यांच्या मते इतिहास लेखनासाठी वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम एवढ्यावरच इतिहास लेखकाने लक्ष केंद्रित करू नये. काय म्हटलंय की बाबा इतिहास लेखनासाठी इतिहासकाराने फक्त वस्तुनिष्ठ सत्य नाही बघायचं, घटनांचा कालक्रम बघायचा नाही, एवढ्यावरच त्यांनी बाबा आपलं लक्ष केंद्रित नाही करायचं. तर या सगळ्याबरोबर तत्कालीन समाजाच्या परंपरा कशा होत्या, शेती कशी होती, व्यापार कसा होता, आर्थिक व्यवस्था कशी होती, या सगळ्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. म्हणजे इतिहास लिहित असताना कालानुक्रम घटना नाही लिहायच्या, तर ज्या काळातला इतिहास लिहितोय त्या काळामध्ये सामाजिक परंपरा कशी होती, शेती कशी होती, आर्थिक व्यवसाय कसा होता किंवा आर्थिक व्यवस्था कशी होती, या सगळ्या मुद्द्यांचा विचार करणं आवश्यक आहे. त्याच्या मतामुळे इतिहासाची मांडणी करताना मानवी जीवनाचा सर्वांगीण विकास व्हायला हवा, हा नवीन विचार पुढे आला, आणि म्हणून वॉल्टियरला आधुनिक इतिहास लेखनाचा जनक असं आपण म्हणतो. ठीक आहे, पुढे जाऊयात. मार्च 2019 जुलै 2019ला आलेला प्रश्न, प्रादेशिक इतिहास लेखनाला चालना मिळाली. बघा, इंग्रजी शिक्षणाने भारतीयात निर्माण झालेल्या आत्मजाणिवेने राष्ट्रवादी इतिहास लेखनास प्रवृत्त केले. बघा, भारतीय शिक्षणाने म्हणजे बघा इंग्रजी शिक्षणाने ज्यावेळेस भारतातली लोक इंग्रजी शिक्षण घेऊ लागली त्यावेळेस भारतीयामध्ये काय निर्माण झालं, आत्मजाणीव निर्माण झाली, आणि त्याच्यामुळे राष्ट्रवादी इतिहास लेखन जे आहे त्याला थोडीशी चालना मिळाली. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या भारताच्या पूर्वग्रह दूषित इतिहासाला भारताच्या विविध प्रांतातील इतिहास लेखकांनी विरोध केला. काय केलं बाबा, ब्रिटिशांनी जो काही इतिहास लिहिला होता तो पूर्वग्रह दूषित इतिहास लिहिला होता. ओके, तो थोडासा निगेटिव्ह इतिहास लिहिला होता, आणि त्या इतिहासाला भारताच्या विविध प्रांतातील विविध राज्यातील इतिहास लेखकांनी विरोध केला, आणि आपल्या प्रादेशिक वैशिष्ट्यांकडे इतिहासकारांचे लक्ष वेधले गेले. त्याच्यामुळे आपल्या प्रादेशिक वैशिष्ट्यांकडे म्हणजे आपल्या प्रदेशाची जी काही वैशिष्ट्ये आहे त्यांच्याकडे इतिहासकारांचं लक्ष वेधलं गेलं, आणि त्याच्यातून काय झालं की राष्ट्रवादी इतिहास लेखनाचा प्रभाव होताच, त्यातून म्हणजे राष्ट्रवादी इतिहास लेखनाचा जो प्रभाव होता त्याच्यातूनच प्रादेशिक इतिहास लेखनाला सुद्धा चालना मिळाली. ओके, पुढचा बघा, या ठिकाणी पुढचं एक कारण आहे, या ठिकाणी हे पण समजून घ्या की तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. 2 वेळा आलाय प्रश्न. बघा, लाखो वर्षाच्या वाटचालीत मानव प्रगतीच्या प्रत्येक टप्प्यात नवनवी कौशल्य अवगत करीत गेला. बघा, लाखो वर्षाच्या वाटचालीत मानवाने काय केलं की प्रगतीचे जे वेगवेगळे टप्पे आहेत, नवनवीन टप्पे आहेत, प्रगतीचा प्रत्येक टप्पा आहे, त्या टप्प्यात नवनवीन कौशल्य तो आत्मसात करत गेला.
दगडापासून हत्यारं तयार करणे, शेतीचे तंत्र अशी वाटचाल करीत हा विज्ञान युगामध्ये आला. बरं का, तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. का अभ्यासावा लागतो? ते कारण की लाखो वर्षाच्या वाटचालीमध्ये मानव प्रगतीच्या प्रत्येक टप्प्यामध्ये एक नवीन नवीन कौशल्य शिकत गेला. सुरुवातीला हत्यारं तयार करणं, नंतर शेतीचे तंत्र शिकणं, त्याच्यानंतर आज माणूस विज्ञान युगात आलेला आहे. आता याच्यामध्ये काय झाले, कृषी उत्पादनं, वस्तूंची उत्पादनं, स्थापत्य, अभियांत्रिकी या सगळ्यांमध्ये आता बदल होत गेलेला आहे. अभियांत्रिकीकरणामुळे उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात वाढलं. ही सर्व प्रगती समजून घेण्यासाठी आपल्याला तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागणार आहे. म्हणजे हे समजून घ्या. पुढे बघा, जागतिक वारशाच्या पदास पात्र ठरणारी स्थळे, परंपरा यांची यादी युनेस्कोद्वारा जाहीर केली जाते. हा 2 वेळा आतापर्यंत येऊन गेलेला प्रश्न आहे. बघा, पूर्वजांनी निर्माण केलेल्या कलाकृती, परंपरा हा आपला सांस्कृतिक वारसा असून त्याविषयी आपल्या मनात आपुलकी असते. बरोबर. त्याच्यानंतर हा वारसा पुढील मानवी पिढ्यांच्या इतिहासासाठी जपणं आणि त्याचं संवर्धन करणं हे गरजेचं आहे. काळाच्या ओघात हा ठेवा नामशेष होता कामा नये, यासाठी त्याचं जतन कसं करावं याच्या दिशादर्शक तत्वांच्या आधारे जागतिक वारशाच्या पदास पात्र ठरणारी स्थळे आणि परंपरा यांची यादी युनेस्को या जागतिक संघटनेकडून जाहीर केली जाते. ही यादी जाहीर केल्यानंतर युनेस्कोच्या माध्यमातून यांचं जतन, संवर्धन करण्याचा प्रयत्न केला जातो. बघा, इतिहासाची संशोधन पद्धती अनेक विषयांच्या संशोधनास उपयुक्त ठरते. म्हणजे इतिहासाची जी काही संशोधन पद्धती आहे त्या पद्धतीचा वापर अनेक विषयांच्या संशोधन पद्धतीत उपयुक्त ठरला जाऊ शकतो. बघा कसं, इतिहास हा भूतकाळात घडून गेलेल्या घटनेशी संबंधित असतो. बरोबर. दुसरा मुद्दा, वर्तमान काळात दिसणाऱ्या मानवी जीवनाची घडण. बरं का, वर्तमान काळात दिसणाऱ्या मानवी जीवनाची घडण ही भूतकाळातील त्या घटनांवर आधारित असते. बरं का, वर्तमान काळामध्ये जी काही घडण दिसते तर भूतकाळातल्या काही घटना ज्या असतात त्याच्याशी संबंधित आजचे जे काही वर्तन आहे माणसाचं ते आपल्याला दिसतं. या घटना विज्ञान, तंत्रज्ञान, तत्वज्ञान, सामाजिक, धार्मिक, राजकीय संघटन, कला इत्यादी क्षेत्रांमध्ये घडलेल्या असतात. या घटना कुठं घडलेल्या असतात? तंत्रज्ञानात घडलेल्या असतात, तत्वज्ञानात घडलेल्या असतात, सामाजिक, धार्मिक, राजकीय संघटना याच्यामध्ये घडलेल्या असतात. ओके. या प्रत्येक क्षेत्रातील ज्ञानसाठ्याचा स्वतंत्र एक इतिहास असतो आणि ज्ञानसाठ्याच्या आधारे त्या प्रत्येक क्षेत्रातील पुढील वाटचालीची दिशा चालू असते. म्हणून प्रत्येक क्षेत्रातील इतिहासाचे हे महत्त्व लक्षात घेता इतिहास संशोधन पद्धती जी आहे ती अनेक विषयांच्या संशोधनात उपयुक्त ठरते. बरोबर. पुढचा प्रश्न या ठिकाणी आपल्याला दिसतोय बघा, कलेच्या इतिहासाचा सखोल अभ्यास असणाऱ्या तज्ज्ञांची आवश्यकता असते. बघा, कलेच्या इतिहासाचा सखोल अभ्यास असणाऱ्या तज्ज्ञांची आवश्यकता असते. का? बघा, कला वस्तूंच्या खरेदी विक्रीचे एक स्वतंत्र क्षेत्र आहे. बरोबर. या कला वस्तू नकली आहेत की खऱ्या आहेत, त्यातील धातू, लाकडाचा प्रकार, त्यांचा दर्जा योग्य आहे का, हे त्यातील जाणकारच सांगू शकतो. कला वस्तूतील कलेचा दर्जा कसा आहे हे कलाकारच ओळखू शकतात. एकूण कला वस्तूंचे मूल्य ठरवताना वरील सर्व गोष्टींची पारख होणं गरजेचं आहे. त्यासाठी कलेच्या इतिहासाचा सखोल अभ्यास असणाऱ्या तज्ज्ञांची आवश्यकता भासते. पुढचा आहे, चित्रकथीसारख्या नामशेष होणाऱ्या मार्गावर असलेल्या परंपरेचे पुनर्जीवन करणे गरजेचे आहे. बघा, ज्या काही चित्रकथी असेल किंवा इतर बऱ्याचशा कला आहेत त्या आज किंवा परंपरा आहेत त्या नामशेष होण्याच्या मार्गावरती आहेत आणि त्या सर्वांचं पुनर्जीवन करणं गरजेचं आहे. म्हणजे त्या नामशेष होण्यापासून वाचवलं पाहिजे, त्यांना थोडासा आधार दिला पाहिजे. बघा कसं आहे, कठपुतळ्या किंवा चित्रांच्या सहाय्याने रामायण महाभारतातील कथा सांगण्याची परंपरा म्हणजे चित्रकथी. चित्रकथी म्हणजे काय? कठपुतळ्यांच्या सहाय्याने आपण काय करतो? रामायण महाभारताच्या कथा सांगतो आणि ती परंपरा म्हणजे चित्रकथी. या परंपरेला आपल्या संस्कृतीच्या घटक असून, या ज्या परंपरा आहेत त्या आपल्या संस्कृतीच्या घटक असून तो आपला वैभवशाली वारसा आहे. ठाकर, आदिवासी, वारली अशा अनेक जमातींनी चित्रकथी परंपरा पिढ्यानपिढ्या टिकून ठेवली आहे. चित्रकथी कुटुंबामध्ये जतन करून ठेवलेल्या पोथ्या आता जीर्ण झाल्या आहेत. बरं का, चित्रकथी कुटुंबामध्ये ज्या काही जतन करून ठेवलेल्या पोथ्या आता जीर्ण झाल्यात. म्हणून नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या चित्रकथीसारख्या परंपरेचं पुनर्जीवन करणं गरजेचं आहे. 9वा प्रश्न, प्रसारमाध्यमांद्वारे मिळणाऱ्या माहितीचे चिकित्सक आकलन करून घ्यावे. म्हणजे प्रसारमाध्यमातून जी काही तुम्हाला माहिती मिळते तिचं एक चिकित्सक आकलन करणं गरजेचं आहे, मग त्याच्यावर विश्वास ठेवायचा. का? बघा, प्रसारमाध्यमांद्वारे आपल्या समोर येणारी माहिती वास्तवाला धरून असेल असेही नाही. कधी कधी चुकीची माहिती पण आपल्यासमोर पोचते. ही माहिती देणाऱ्या प्रसारमाध्यमाचा हेतू, सरकारी धोरण, सामाजिक परिस्थिती अशा अनेक बाजूंनी आपल्याला विचार करायला हवा. प्रसारमाध्यमांचे पूर्वग्रह दृष्टिकोन
हेही त्या माहितीत दडलेले असतात. म्हणजे प्रसारमाध्यमांचे पूर्वग्रह दृष्टिकोन हेही सुद्धा त्या माहितीमध्ये दडलेले असतात. आणि जर्मनीत स्टर्न साप्ताहिकाने हिटलरने लिहिलेल्या रोजनिशा प्रसिद्ध केल्या होत्या. पुढे ती हस्तलिखिते बनावट असल्याचं सिद्ध झालं. म्हणून प्रसारमाध्यमांद्वारे मिळणाऱ्या माहितीचे चिकित्सक आकलन करून घ्यावे. आणि आज अशा प्रकारच्या फेक न्यूज आपल्याला बऱ्याचशा दिसतात बघा, किंवा पेड न्यूज पण दिसतात. वर्तमानपत्रांना इतिहास या विषयाची गरज पडते. बघा का गरज पडते ते आपण या ठिकाणी बघूयात. बघा, एखाद्या बातमीचा सविस्तर आढावा घेताना वर्तमानपत्राला तिचा मूळ भूतकाळ शोधावाच लागतो. दिन विशेषासारखी सदरे देताना पूर्वीच्या घटना माहिती करून घ्याव्या लागतात. वर्तमानपत्रात काही सदरे अशी असतात की ती इतिहासावरच आधारलेली असतात. अशा सदरातून भूतकाळातील आर्थिक, सामाजिक, राजकीय घटना समजतात. आणि वृत्तपत्रे भूतकाळातील घटना, युद्ध, नेते आदींची शताब्दी 50 किंवा 75 वर्ष पूर्ण झाल्या निमित्ताने काही लेख विशेष पुरवण्या काढतात. अशा वेळी संबंधित घटनेचा भूतकाळ अभ्यासावा लागतो. म्हणून वर्तमानपत्रांना इतिहास या विषयाची गरज असते. उदाहरणार्थ आता समजा राम मंदिर बांधण्यात आलं आणि त्या संदर्भातल्या त्या बातम्या वगैरे सगळ्या येत होत्या वृत्तपत्रांमध्ये. मग त्यावेळेस काय होतं की त्या बातम्या येत असताना मग त्या राम मंदिर बांधण्याचे जे काही बाबा संघर्ष करावा लागला लोकांना, ती सुरुवात कुठून झाली, तिथं ती बाबरी मशीद कधी आली, आधी तिथं काय होतं, या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टींचा इतिहास जो आहे तो शोधावा लागतो आणि तो शोधून ती बातमी वृत्तपत्रामध्ये द्यावी लागते. म्हणजे बऱ्याचदा वर्तमानपत्रांना इतिहास या विषयाची गरज पडते, खूप वेळा पडते. आता समजा या ठिकाणी जरी आता या वर्षाचा आता समजा नवीन आता इलेक्शन येईल पुढच्या काही म्हणजे जवळपास मे महिन्यामध्ये, एप्रिल मे मध्ये इलेक्शन आहे, लोकसभेचं इलेक्शन आहे, लोकसभेची निवडणूक आहे. मग त्या संदर्भातल्या बातम्या येत असताना मोदी सरकारनं बाबा किंवा भारत सरकारनं जे सरकार होतं आता सध्या 10 वर्ष, त्या 10 वर्षामध्ये काय काम केलं, त्या 10 वर्षाचा त्यांचा प्रवास कसा झाला, या संदर्भातल्या बातम्या देत असताना तिथंसुद्धा त्या 10 वर्षाचा इतिहास मांडला जातो. किंवा त्याच्या अगोदरच्या सरकारनं कशा प्रकारे काम केलं, त्यांचा इतिहास सांगत असताना सुद्धा तो किंवा त्यांची माहिती देत असताना सुद्धा इतिहासाचा अभ्यास करावा लागतो. पुढचा मुद्दा बघा, संत एकनाथांची भारुडे लोकप्रिय झाली. याचं कारण काय बाबा, या भारुडांच्या विषयात विविधता आणि नाट्यमयता होती. विनोदाच्या माध्यमातून लोकांना शिक्षण देण्याचा उपदेश येथे करण्याचा हा प्रकार लोकांना आवडला. म्हणजे विनोदाच्या माध्यमातून लोकांना उपदेश करायचा. ही भारुडे चालीवर गायली जात असत, त्यामुळे लोकसंगीताच्या आधारे ती गायली जात होती. आणि व्यवहारातील साध्या उदाहरणातून विनोदांच्या माध्यमातून रचलेली एकनाथांची भारुडे म्हणूनच लोकप्रिय झाली. भारतीय चित्रपटसृष्टीची जननी अशी महाराष्ट्राची ख्याती आहे. का माहिती आहे का? कारण भारतात चलचित्रपटांचा प्रारंभ महादेव गोपाळ पटवर्धन कुटुंबियांनी 1885 मध्ये केला. 1899 मध्ये हरिश्चंद्र सखाराम भाटवडेकर उर्फ सावेदादा यांनी भारतातील पहिला लघुपट तयार करून तो मुंबईत आझाद मैदानावर दाखवला. आणि त्यानंतर दादासाहेब तोरणे, करंदीकर, पाटणकर व दिवेकर यांनी परदेशी तंत्रज्ञानाची मदत घेऊन पुंडलिक हा कथापट 1912 मध्ये मुंबईत दाखवला. आणि त्यानंतर दादासाहेब फाळके यांनी 1913 मध्ये संपूर्ण भारतीय तंत्रज्ञान वापरून स्वतः दिग्दर्शित केलेला राजा हरिश्चंद्र हा पहिला भारतीय चित्रपट मुंबई येथे प्रदर्शित केला. अशा रीतीने भारतात पहिला पूर्ण लांबीचा चित्रपट तयार करून प्रदर्शित करण्याचा मान महाराष्ट्राकडे जातो. आणि म्हणून भारतीय चित्रपटसृष्टीची जननी अशी महाराष्ट्राची ख्याती आहे आणि याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. सध्याच्या काळात खेळाचे अर्थकारण खूप बदललेलं आहे मित्रांनो, खूप बदललं आहे. का बदललं आहे त्याचं कारण सांगतो. बघा, 20व्या-21व्या शतकात खेळांचे आंतरराष्ट्रीयकरण झाले. सर्वच सामन्यांचं थेट प्रक्षेपण म्हणजे लाईव्ह टेलिकास्ट आपल्याला बघायला मिळतं. जगाच्या कान्याकोपऱ्यात एकाच वेळी होत असते. ज्यामुळे हौशी खेळाडू शिकण्यासाठी तर प्रेक्षक मनोरंजनासाठी सामने बघतात. बरोबर. निवृत्त खेळाडूंना समालोचनासाठी वाहिन्यांवर बोलवलं जातं, म्हणजे कॉमेंट्री करायला. बरोबर ना, आपण बघतो समालोचन करायला बरेचसे निवृत्त खेळाडू आपल्याला दिसतात आजच्या काळामध्ये. सामने पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रेक्षक वर्ग येतो. बरं का, सामने पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रेक्षक वर्ग येतो. त्यामुळे कंपन्या मोठ्या प्रमाणात खर्च करून आपल्या उत्पादनाच्या जाहिराती ज्या आहेत त्या खेळाच्या प्रक्षेपणादरम्यान सादर करतात. आणि या कारणांमुळे सध्या खेळाचे अर्थकारण खूप बदललेले आहे. आज छोट्या छोट्या गावातले क्रिकेट सामने जरी आपण बघायला गेलं तरी ते यूट्यूब चॅनलवरती आपल्याला दिसतात. बघा, खेळण्यांचे
खेळण्यांद्वारे इतिहासावर प्रकाश पडतो. तो कसा पडतो ते बघून घेऊयात. बघा, पहिला मुद्दा या ठिकाणी लिहू शकतो आपण, खेळण्यांद्वारे इतिहासावर कसा प्रकाश पडतो. मनोरंजनासाठी विविध प्रकारची खेळणी तयार करण्याची प्रथा प्राचीन काळापासून चालू आहे. त्यामुळे खेळणी ही इतिहास लेखनाचे महत्त्वाचे भौतिक साधन आहे. खेळण्यांमुळे त्या काळातील धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आपल्याला समजते. तिसरा मुद्दा, मातीचे किल्ले व त्यावर शिवकालीन देखावा उभा करण्यासाठी मातीच्या प्रतिमा ठेवतात. त्यावरून किल्ल्यांच्या रचनेचा आपल्याला अभ्यास करता येतो. चौथा मुद्दा, उत्खननात पॉम्पेई शहरात सापडलेल्या भारतीय हस्तिदंती बाहुलीवरून भारत व रोम यांच्यातील प्राचीन संबंधावर प्रकाश पडतो. बरोबर. मोहेंजोदारो येथील उत्खननात सापडलेल्या खेळण्यावरून तत्कालीन पद्धतीचा पोशाख, खेळांचे प्रकार आणि तंत्रज्ञान याची माहिती मिळते होते. म्हणून खेळण्याद्वारे इतिहासावर एक प्रकाश पडतो, हे आपल्याला समजून घेता येईल. मेजर ध्यानचंद यांना हॉकीचे जादूगार का म्हटलं जातं? सप्टेंबर 21ला हा प्रश्न विचारला होता. कारण काय माहिती का, मेजर ध्यानचंद हे त्यावेळच्या भारतीय हॉकी संघाचे मुख्य खेळाडू व संघनायक होते, कॅप्टन होते. त्यांनी 1928, 32, 36 अशा सलग 3 ऑलिम्पिक स्पर्धात भारताचे प्रतिनिधित्व करून भारताला हॉकीची सुवर्ण पदकं मिळवून दिली होती 3 वेळा लागोपाठ. 1932च्या ऑलिम्पिकमध्ये त्यांनी अमेरिका व जापान विरुद्ध 25 गोल केले होते. आपल्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत 400च्या वर गोल केले होते. म्हणून मेजर ध्यानचंद यांच्या हॉकीतील या देदीप्यमान कामगिरीमुळे त्यांना हॉकीचे जादूगार असे म्हटले जाते. ओके, पुढे बघा 16वा प्रश्न. आजच्या काळात परदेशात जाण्याचे प्रमाण वाढत आहे. 2 वेळा आला होता प्रश्न. का? बघा, जहाज, रेल्वे आणि विमान या वाहतूक क्षेत्रात झालेल्या प्रगतीमुळे आधुनिक काळात आंतरराष्ट्रीय पर्यटन सोपं झाले. विज्ञान व तंत्रज्ञानातील प्रगती, आर्थिक उदारीकरण यामुळे जग अधिक जवळ आले. अभ्यास, व्यवसाय, चित्रपटांचे चित्रीकरण यांसारख्या विविध कारणांसाठी लोक जगभरातील ठिकाणांना भेटी देतात. त्याचबरोबर बघा, अभ्यास असेल, व्यवसाय असेल, चित्रपट यामुळे लोक काय करतात, आता वेगवेगळ्या ठिकाणांना भेटी देतात जगातल्या. खेळ, आंतरराष्ट्रीय परिषदा, संमेलने, ऐतिहासिक धार्मिक स्थळे पाहणे या उद्देशाने लोक जगभर हिंडतात. आणि त्यामुळे पूर्वीपेक्षा आजच्या काळामध्ये लोकांचे परदेशात जाण्याचे प्रमाण वाढले आणि जरा थोडंसं लवकर जाऊन येतो माणूस. विमानसेवा जरा स्वस्त झाली काही ठिकाणी. फिरायला जायचं म्हटल्यावर त्याच लोक आपली फिनलँडला जातात, आपली लोक सिंगापूरला जातात. बरोबर, अशा वेगवेगळ्या ठिकाणी जातात. अभिलेखागारे व ग्रंथालय, नियतकालिके आणि इतर प्रकाशने प्रसिद्ध करतात. बघा, अभिलेखागारे व ग्रंथालय, नियतकालिके, बघा अभिलेखागारे व ग्रंथालय जी आहे ती नियतकालिके व इतर प्रकाशने प्रसिद्ध करतात. हे एक कारण आहे या ठिकाणी. बघा, या ठिकाणी बरीच मुलं या ठिकाणी व्हिडिओ बघताना दिसत आहेत, पण लाईक कमी आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करा. आपला प्रत्येक लाईक खूप महत्त्वाचा आहे आमच्यासाठी. बघा, या ठिकाणी पुढील काही प्रश्न आहे. आता हे तुम्ही जरा बघून घ्या, कारण मी आता तुम्हाला एक्सप्लेन करत नाही, कारण बराच वेळ झाला आहे, तुमचा वेळ पण खायचा नाही आहे. बघा, आता बघून घ्या. हा एक प्रश्न जो 2019ला आला होता आणि 2020ला अभिलेखागार व ग्रंथालय हा बघितला. आता हा सुद्धा तुम्ही वाचून घ्या. प्रत्येक भाषिक समाजात कोश निर्माण होण्याची गरज आहे. बरं का, हा एक आहे. त्याच्यानंतर उतार्यावरील प्रश्नांची उत्तरे मित्रांनो, ही सुद्धा नीट समजून घ्या. उतारा वाचून प्रश्नांची उत्तरे लिहिणं खूप सोपा मुद्दा आहे. बघा, हा उतारा आला होता एका वर्षी 2019ला आला होता. आता हे जे उतारे आहेत ते किती रिपीट होतात माहिती नाही. खूप इतक्या जास्तीत जास्त वेळा हे उतारे रिपीट झाले नव्हते, तरी पण आपण बघूयात. बघा, हा उतारा जर आपण बघितला, बघा, जगातील सर्वात प्राचीन समजले जाणारे संग्रहालय मेसोपोटेमियातील ऊर या प्राचीन शहराचे उत्खनन करताना सापडले. हे उत्खनन ब्रिटिश पुरातत्वज्ञ सर पुरावस्तूचे लिओनार्ड उली, इथं पुरावस्तूंचे शब्द नको, सर लिओनार्ड उली यांनी 1922 ते 1934 या काळात केले होते. हे संग्रहालय एनिगॉल्डी नावाच्या मेसोपोटेमियाच्या राजकन्याने बांधले होते. ती स्वतः त्या संग्रहालयाची संग्रहपाल म्हणून काम करत होती. या संग्रहालयात सापडलेल्या प्राचीन वस्तूंसोबत त्या वस्तूंचे सविस्तर वर्णन करणाऱ्या मातीच्या वटिका होत्या. हे संग्रहालय कोणी बांधलं? तर बघा, या ठिकाणी हे संग्रहालय एनिगॉल्डी नावाच्या मेसोपोटेमियाच्या राजकन्याने बांधले होते. हे या ठिकाणी उत्तर येऊ शकतं. ठीक आहे. या संग्रहालयाचा विशेष कोण होता? या ठिकाणी बघा, या संग्रहालयाचा विशेष कोण होता च्या ऐवजी विशेष काय होते? हा विशेष कोणता होता? ठीक आहे.
की बाबा बघा या संग्रहालयाचं विशेष या ठिकाणी इथं तुम्ही लिहू शकता की बाबा संग्रहालयात सापडलेल्या प्राचीन वस्तूंसोबत वस्तूंचे सविस्तर वर्णन करणाऱ्या मातीच्या वटिका होत्या. हा या संग्रहालयाचा एक विशेष होता. जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय कोठे सापडले व ते कोणी सोडले हे केले, म्हणजे सगळ्यात प्राचीन संग्रहालय हे मेसोपोटेमियामधील ऊर या शहरात सापडले आणि ते कोणी शोधले हे पण या ठिकाणी आपल्याला दिसतंय बरं का. अशा प्रकारे आपण इथं या सगळ्या गोष्टी बघू शकतोय. हा उतारा वाचून बघा 2019ला आला होता. बघा जरा या ठिकाणी त्यानंतर बघा हा एक उतारा इथं त्यावरची प्रश्न उत्तर आहेत. त्यानंतर हा सविस्तर उत्तरे द्या अशा प्रकारचा एक प्रश्न आपल्याला येतो. कार्ल मार्क्स यांचा वर्ग सिद्धांत जो आहे तो सिद्ध करा. आता तो स्पष्ट करा. आता ही जी काही तुम्हाला दिसतात हे तुम्ही जरा पाठ करून घ्या. मी आता याचं काही एक्सप्लेनेशन नाही देत, नंतर आपण याच्यावरती डिटेल्समध्ये चर्चा करू. फक्त घ्या स्क्रीनशॉट वगैरे मारून घ्या. मार्क्सवादी इतिहास लेखन म्हणजे काय हा प्रश्न आत्तापर्यंत 2 वेळा बोर्डाच्या परीक्षेला येऊन गेला आहे. त्यानंतर इतिहासचार्य V का राजवाडे यांचे इतिहास लेखनातील योगदान स्पष्ट करा. 2 वेळा बोर्डाच्या परीक्षेला प्रश्न येऊन गेला आहे. इथं तुम्हाला 3 मार्काचा प्रश्न आहे, त्यामुळे 6 मुद्दे लिहिणं गरजेचं आहे. ठीक आहे. यानंतर पुढे बघा नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्याच्या प्रकल्पातून कोणत्या गोष्टी साध्य होतात. 2019ला विचारला गेलेला प्रश्न आहे. पुढे बघा उपयोजित इतिहासाचा वर्तमान काळाशी कसा संबंध असतो. 2022ला विचारला गेलेला प्रश्न आहे. कला क्षेत्रात व्यवसायाच्या कोणत्या संधी उपलब्ध आहे. 2 वेळा आतापर्यंत प्रश्न येऊन गेलाय. त्यानंतर लोकशिल्पकलेविषयी माहिती द्या. मार्च 2019ला विचारला गेला होता प्रश्न. आणि हा प्रश्न जो आहे वृत्तपत्रे सुरू होण्याआधीच्या काळात बातम्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जगभर कोणते मार्ग अवलंबले जात. 2 वेळा आलाय प्रश्न. ओके. त्याच्यानंतर हा प्रश्न बघा भारतीय दूरदर्शनच्या विकासाची वाटचाल 2021ला प्रश्न आला होता. पुढचा प्रश्न आहे खेळाचे महत्त्व स्पष्ट करा. मार्च 2020ला आला होता. त्यानंतर पर्यटन संबंधी व्यावसायिक क्षेत्रे स्पष्ट करा आणि पर्यटन हा सर्वाधिक रोजगार निर्माण करणारा व्यवसाय होऊ शकतो याविषयी तुमचे मत व्यक्त करा. 2 वेळा प्रश्न येऊन गेलाय. पुढे बघा ग्रंथालय व्यवस्थापन का महत्त्वाचे. 3 वेळा हा प्रश्न येऊन गेलेला आहे, त्यामुळे महत्त्वाचा आहे. 6 मुद्दे लिहायचे आहेत. अभिलेखागाराच्या व्यवस्थापनात कोणती कामे महत्त्वाची असतात. एकदा येऊन गेला प्रश्न. त्यानंतर लिखित साधनांचा अभ्यास करणाऱ्यांनी कोणते प्रशिक्षण घेण्याची आवश्यकता असते. हा एकदा येऊन गेलाय. त्यानंतर बघा भौतिक साधनांचा अभ्यास करणाऱ्याला कोणत्या कृती कराव्या लागतात. हा एकदा येऊन गेला प्रश्न. त्याच्यानंतर इथे बघा काही प्रश्न येऊन गेले ते या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत. आणि बघा इतर महत्त्वाचे काही प्रश्न आहेत. तिथं बघा पुढील तक्त्याच्या आधारे सविस्तर उत्तर लिहा. आता हा जो तक्ता आहे हा आला होता 2020ला या ठिकाणी हा प्रश्न आला होता. सांस्कृतिक वारसा त्याच्यातला मुक्त वारसा आणि मूर्त वारसा आणि अमूर्त वारसा कुठला हे लिहायचं होतं. तर या ठिकाणी बघा सांस्कृतिक वारसाचं मूर्त वारसा अमूर्त वारसा असे 2 आहेत गोष्टी आणि त्याच्यामध्ये इथं तुम्हाला दिसतात ही सगळी उत्तरं त्याची. त्याच्यानंतर चित्राचे निरीक्षण करून पुढे दिलेल्या प्रश्नाची उत्तर लिहा. मुद्द्यांच्या आधारे बाबा निसर्गाचे चित्र बाबा या ठिकाणी ही उत्तर आहे बघा. ही उत्तरं तुम्हाला लिहायची आहे. निसर्गाचे चित्रण वगैरे करायचं त्याच्यातलं. तर अशा प्रकारे हा प्रश्न आहे. तर मित्रांनो हा एक प्रश्न. त्याच्यानंतर बघा मैदानी खेळ आणि बैठे खेळ यामधील फरक स्पष्ट करा. जवळपास 4 वेळा बोर्डाच्या परीक्षेला हा प्रश्न येऊन गेला आहे. त्याच्यामुळे बघा किती महत्त्वाचं आहे हे तुमच्या लक्षात येईल. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण हे सगळे प्रश्न तुम्हाला दाखवलेले आहेत की आत्तापर्यंत बोर्डाच्या परीक्षांना नेमके कोणकोणते प्रश्न येऊन गेले या डिटेल्स आज आपण बघितल्या. तर मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ नक्कीच आवडली असेल. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण आज उद्या या 2-3 दिवसामध्ये बऱ्याच मुद्द्यांवरती चर्चा करणार आहोत. इतिहासाच्या प्रत्येक प्रकरणांवरती आपल्याला डिटेल्समध्ये चर्चा करायचे. त्यामुळं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण प्रत्येक आपण प्रकरणावरती डिटेल्समध्ये चर्चा करणार आहोत या 2-3 दिवसांमध्ये. ओके, इतिहासाच्या पेपरपर्यंत. बाय मित्रांनो, धन्यवाद सर्वांना.